हॅलो, हाय, नमस्ते. तर हा आहे त्या दिवशीचा लूक आणि लूक कसा झाला होता ते पण सांगा. आणि आपण आता इथे करत आहोत कोथिंबीरची भजी. तर कोथिंबीरच्या भजीसाठी बेसन, ओवा, ओव्याची पूड, लाल तिखट, हळद, मीठ, धने जिरे पूड वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तसं टेस्टनुसार टाका. आणि सगळं मिश्रण एकत्र करून त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. तेल तापवून घ्या आणि कोथिंबीरची खुसखुशीत भजी काढा. खुसखुशीत भजी होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडासा सोडा घाला आणि छान खुसखुशीत भजी होतात. तर आजचा व्लॉग स्किप न करता बघा, कारण आजचा व्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आजच्या व्लॉगमध्ये थोडंसं काही वेगळं आहे, तर कंटिन्यू बघा. आणि इथे आपण कोथिंबीरची भजी आपण इथे काढून घेतलेली आहे गरम गरम. खूप मस्त भजी झालेली होती आणि मी ती चहासोबत एन्जॉय केली. आणि आजच्या व्लॉगमध्ये एक बड्डेचं तुम्हाला दाखवणार आहे आणि ते कंटिन्यू बघा. आणि दुसरं म्हणजे नंतरनं बाकी स्वयंपाकाची तयारी केलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान आपली कोथिंबीरची भजी झालेली आहेत. खूप खुसखुशीत झालेली होती. आणि नंतरनं मी चहा ठेवला. गरम गरम चहासोबत मी भजी खाऊन घेतली. तर अशा प्रकारे आज थोडंसं आज लॉंग व्लॉगमध्ये दाखवूया म्हटलं. नाही तर शॉर्ट्स तर माझ्या डेलीला येतेच राहतील. आणि एक दोन महिन्यातनं 3 ते 4 असे मोठे व्हिडिओ टाकेल. आणि तर ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि इथे सांडगे आपण केलेले होते मागच्या वर्षीचे, तर त्यांना ऊन दाखवायला परत मम्मीने काढून ठेवलेले होते आणि उन्हात नंतरनं आतमध्ये घेतलेले होते. तर अगदी खूपच म्हणजे खुसखुशीत असे खूपच कडक झालेले होते सांडगे. तर त्याला ऊन दाखवावंच लागतं. आणि मग इथे परत मम्मीने भाकरी टाकायला घेतलेली होती आणि भाकरी इथे टाकून घेतलेली आहे. आपले भजी झालेले आहेत, भाकरी झालेली आहेत, भाजी झालेली आहे, डाळ भात झालेला आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि संध्याकाळी नंतरनं एका मैत्रिणीचा बिल्डिंगमध्येच वाढदिवस आहे, तर त्याच्या वाढदिवसाला आपण जाणार आहोत. पण त्याने खूप ऐन वेळेला सांगितलं, त्याच्यामुळे तिला गिफ्ट काय आणता येणार नाही. तर गिफ्ट ही मी काय आणणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवेल नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मला कमेंटमध्ये नक्की जरूर सुचवा की तिच्यासाठी मी काय घेऊ. आणि आजच्या बड्डेला कारण ती इथे नव्हती, तर मग काय घालू केलं. तिचा अचानक फोन आल्यानंतरनं संध्याकाळी ती आली, मग रेडी झाले. आणि नंतरनं परत तिचा फोन आला की तिला टेबल हवा आहे केक कटिंग करण्यासाठी. तर ठीक आहे म्हटलं, येताना मी टेबल घेऊन येते. तर आपला टेबल नंतरनं मी घेऊन चाललेली आहे तिच्याकडे. तिला टेबल दिलेला आहे आणि 7 वाजता मी तिला द्यायला गेलेले होते टेबल. तर ती त्यावेळेस तिची देवपूजा चालू होती. बघू शकता आपण तिच्या घरी आलेलो आहोत. तर ती देवपूजा करत होती आणि ती जस्ट आलेली होती, कारण ती पण 4-5 दिवस घरी नव्हती, गावाला गेलेली होती. त्याच्यानंतर तिने सगळं आवरून वगैरे घेतलेलं होतं गाडीपासून. आणि इथं गौतमी पाटील तुम्ही बघू शकता. तर गौतमी पाटीलपेक्षा खतरनाक डान्स पण करत नाही. तर इथे मी नंतरनं बघितलं तर तिच्या रूममध्ये गाणी चालू होती आणि गौतमी पाटीलचे मस्त डान्स होते. तर अर्धा 1 तास मी डान्स बघण्यातच बसून गेले तिथं. त्याच्यानंतर मग पुन्हा तिच्या वाढदिवसाची तयारी तिने केलेली होती. त्यावेळेस परत मग आम्ही तिच्या वाढदिवसाला गेलो. तर तिथं बघू शकता तिने खूप छान ड्रेस वेअर केलेला आहे. हा ड्रेस तिने ऑनलाईन मागवलेला आहे. त्याची लिंक मी तिच्याकडून घेऊन तुम्हाला नक्की शेअर करेल. आणि इथे तिच्या बड्डेचा बघू शकता तुम्ही, केक पण खूप छान आलेला आहे. तर सगळे आम्ही आलेलो होतो एकत्र मैत्रिणी आणि खूप छान तिचा बड्डे सेलिब्रेट झाला. आणि तुम्ही बघू शकता आम्ही खूप एन्जॉय केलं. खूप एन्जॉय केलं. 2-3 तास आम्ही खूप हसलो वगैरे. खूपच एन्जॉय केलं. आणि त्याच्यानंतर आमचे फोटो स्टेशन सुरू झाले. आम्ही फोटो पण सगळ्यांनी क्लिक केले, फोटो सगळ्यांनी काढले केक आणि खूप मस्त एन्जॉय केला बड्डे. त्याच्यानंतर आम्ही खाऊन वगैरे घेतलं. तिने आणलेलं होतं काय जिलेबी, फरसाण, पेढा, गुलाबजामुन असं काय भरपूर आणलेलं होतं. तर ते पण आम्ही एन्जॉय केलं. आणि इथं तिला बड्डेला प्रत्येकाने खूप केक चारला. अक्षरशः तिला नंतर म्हणायला लागलं, एवढा तिला केक आम्ही चारलेला होता. त्याच्यानंतर आम्ही थोडेसे फोटो केले आणि हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. मिले जीवन में हम तुम कहीं फिर बिछड़ न जाए. नजर क्या लगे वहाँ पर, प्यार जहाँ पर न बिछड़े मिलने वाले, जहाँ सब हो दिल वाले. तो चलो चले, हाँ चले, यूं मिलके हम मिलके हो.